नमस्कार. आज आपण सारोळे तालुका बार्शी येथील निर्मला चौधरी एक व्यावसायिक आहेत. त्यांनी गेल्या 3 वर्षापासून स्क्रबरचा व्यवसाय करतात. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं नाव सांगा. निर्मला जितेंद्र चौधरी. तुम्ही किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? म्हणजे 2 वर्षापासून. आणि कशी डोक्यात आयडिया आली तुमच्या की कसा व्यवसाय करावा? हे डोक्यात आयडिया आली, म्हणलं काहीतरी करावं, शेतीला व्यवसाय आपला धंदा. असं इथं नाही आमच्या खेड्यात आसपास कुठं, बार्शी तालुक्यात, म्हणून केला व्यवसाय आम्ही. हे पहिला कुठं पाहिला होता? काय पाहिला होता इथे एक जणाच्या. मग ती बघितल्यावर डोक्यात आलं, म्हणलं करावा सोलापूरला गेल्यावर, म्हणून केला हे आम्ही व्यवसाय. पहिला आमच्याकडे होतं चटणीचं, शेवाळ्याचं, परत हे व्यवसाय केला. म्हणलं करावा, चांगला आहे. कटते ही येते, फोन येतात आम्हाला, नेते ती माल, आम्ही देता कधी निघून, असं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तुम्ही व्यवसाय करायचा ठरवला किंवा ही मशीन घ्यायची ठरवली, त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय आव्हान आले किंवा कसा प्रतिसाद होता घरच्यांचा? घरच्याचा म्हणजे बघितल्यामुळं परत चर्चा केली घरी. म्हणले बघायचं, करायचं का आपण. तर आधी म्हणजे गेलेच काय दिवस बघण्यात, चर्चा करण्यात, आणू म्हणण्यात केली चर्चा. मग म्हणली आणू, घरचे करू म्हणली सगळी. मग आणली ही मिशन. आम्ही जाऊन बघून आला आधी. बघितल्यानंतर आमच्या लक्षात आले की बाबा आपल्याला परवडेल का धंदा केल्यावर. मग काय दिवसानं वाटलं की धंदा करावा, काय अंगलोट येईल, काय परवडेल, दम काढावा लागेल धंद्यात. धंदा म्हणजे काचेच्या बांगडीसारखा आहे. थोडक्यात आपण केल्यामुळं काहीतरी सुधारणा होत्या महिलाच्या. शेतीला जोडधंदा करावा म्हणलं. मग ही जाऊन मिशन बघून आला. परत आणलं सामान, पूजा केली सारोळ्यात. पूजा केल्यानंतर काय दिवसानं घरच्यांनी केलं. परत आता सगळीच करू लागते ती. आम्ही बी भरता वाट्या, सगळी तयार करता. सगळ्याचा म्हणजे घरातल्या सगळ्याचा विचारानं आम्ही बी मिशन आणली, तयार केलं. चांगलं वाटलं. ही तुम्हाला खर्च किती आला साधारण ह्या सगळ्या मशीन पासून ते बाकीच्या कच्चा माल असेल सगळ्या? आधी ही मिशनीला ही 2 लाख रुपये घालवलं. पुन्हा एकदम आम्ही कच्चा माल 1 लाख रुपयाचा मागवला. असं म्हणजे जसं पैसे येईल तसं मागवता. आपल्या पैसे जसं भांडवल येईल तसं. तुम्ही पैसे कसे जमा केले? तुमच्या पैसे थोडं घरचं होतं, गटातनं थोडं काढलं, थोडं असं पाहुण्याकडून घेतलं, असं मिळून आणली मिशन. मग वाढवत वाढत वाढत वाढायला लागलं. किती काढताय तुम्ही? हे काढताव 200 पानं, कधी 100 पानं काढताव, कधी 400 काढताव, कधी 500 काढताव. असं पानामध्ये किती नग असतात? 1 पीस किती असतात? 1 डझन. 1 डझन एका पानामध्ये. छोट्या मोठ्या गावात पण देताय का? छोट्या मोठ्या गावात देता. पुन्हा बार्शी तर मागवते ती, तुळजापूरला मागवते ती माल. वैराग, काठी, सारवळा अशी गावातली जवळची खेड्याची सगळी येऊन नेते ती गावातला माल आमच्यापासून. आता इन्कम चांगला होतोय का? चांगला होते, एकदम चांगला होते. नाही आता कसं म्हणजे फुल टाइम करताय का? म्हणजे असं जवळ वेळ असेल तेव्हा फक्त फुल टाइम करता, कधी वेळ मिळाला तर मी करता. लय अर्जंट गिरायक असलं तर अर्जंट करून द्यावं लागते गिरायकाला माल. आता बार्शीत असं प्रकारचं आम्ही तर काय पाहिलं नाही कुठं. बार्शीत नाही, कुठंच नाही. आमच्या जवळच्या खेड्यात बार्शी तालुक्यातच नाही असं एवढं म्हणजे करणार. इतका म्हणजे माल खपतय बी आणि करता आम्ही. तुम्हाला याचं काय लाईटीचं बिल वगैरे किती कसं येतं? येते बिल कधी 500 600. म्हणजे एवढं जास्त बिल येत नाही म्हणजे मशीन जरी असली तरी? म्हणजे आपल्या करण्यावर आहे, वापरण्यावर. करताव कधी वापरताव, कधी 1000 बी येते. जास्त माल काढला तर 1000 येते, असं बी आहे. आपल्याला आता हे सगळं तुम्ही सांगितलं आम्हाला की मग कशा पद्धतीने ह्याला प्रोसिजर लागते, कसं तयार करावं लागते आपल्याला, द्रोण कशी टाकतात, स्क्रब कसं तयार करतात, आम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. आम्ही वाट्या आणतो, कच्चा माल आणायचा, परत ती कात्रीनं कातरायचा, वाट्यात भरायचा, एकदम लय मोठा भरतो असा बॉक्स तयार करतो. मग मिशन चालू करून टाकतो. मिशनी टाकल्यानंतर मग पानं टाकायची, कारड टाकायचं, मग करतो मी माल तयार सगळा. आम्हाला थोडक्यात त्या मशीन विषयी इकडे आहे तुम्ही अलीकडे. ही मशीन किती वेळ सुरू केली समजा, किती वेळ तुम्हाला हिटिंगला ठेवावं लागते? म्हणजे चालू केल्यानंतर किती वेळ थांबावं लागतं मशीनसाठी? एक अर्धा तास थांबावं. अर्धा तास थांबावंच लागतं? त्याशिवाय होणार नाही. एखादं पान वर घेऊन दाखवू शकता ना? हे अर्धा तास झाला असेल का? नाही झाले की दाखवा बरं. एखादं पान घ्या, ते तुमच्याकडे घ्या. अशा पद्धतीने ठेवलेलं आहे मशीन. बघू शकता आपण त्याच्यावरती त्यांचं लोगो असलेलं पान आहे. ते पॅकिंगसाठी तुम्ही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने त्यांनी मशीन मध्ये घातलेलं आहे. ते आता ऑटोमॅटिक तयार होणार आहे. आपण बघू शकता किती मिनिट करावं लागतं याच्यामध्ये?
5 मिनिटं 5 मिनिटं ठेवायचं. 5 मिनिटं बाहेर काढायला 5 मिनिटं झाल्यानंतर बाहेर काढलेलं आहे. ही अशी पॅकिंग अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी तयार केलेली आहे. मेहनत पण खूप कमी आहे, म्हणजे कष्ट आहेत पण थोडक्यात होतं जास्त, म्हणजे जास्त कमी वेळेमध्ये जास्त काम होतं तुमचं त्याच्यामध्ये. असं ही तार अशी ओढतो त्या वाटीत अशी भरतात, अशी भरून असं ह्याच्यात टाकतो अशी. परत ही पान घेऊन त्याच्यावर असं टाकतो आणि 5 सेकंदात पान असं पाणी कसं काढायचं 10 मिनिटात 5 मिनिटावर. वळण्यावर टाकण्यावर वेळ लागतो. टाकस तर वाट्या टाकीस तो खोलून दाखवावर निघते. तर आपल्याला एक प्रोसिजर सांगितली, असा काट्या घेतला ह्याच्यामध्ये सांगितलं स्टेनलेस स्टीलचा आहे प्युअर. 50 किती ग्रॅमचा आहे म्हणजे किती ग्रॅम मध्ये असतो काट्या? 5 ग्रॅमच्या आसपास असतो. 5 ग्रॅमच्या आसपास हा काट्या असतो. त्याच्यामध्ये ह्यात 10 ग्रॅम 5 ग्रॅम 10 ग्रॅम ते काय वजनानुसार असतो. त्या प्लेट मध्ये ठेवला जातो. त्याच्यानंतर ही आपल्याला प्रोसिजर करताना एक 5 मिनिटं आपल्याला ते दाखवायचं पुढे हे आता करून मशीन मध्ये ढकललं जातं. एक 5 मिनिटं त्याला हिटिंग होऊन दिलं जाते पूर्णपणे. 5 मिनिटानंतर प्युअर एकदम हिटिंग झाल्यानंतर त्याला परत सुद्धा बाहेर काढलं जातं. आता हे बघा बाहेर काढले त्यांनी आणि कशा पद्धतीने आता ते पॅकिंग झालेलं आहे. अगदी मजबूत असं पॅकिंग त्यांनी केलेलं आहे. आपण पाहू शकतो कसं आहे मजबूत झालेलं आहे पॅकिंग. म्हणजे दुकानदाराला सुद्धा म्हणजे ते चांगल्या पद्धतीने हँडल अडकवू शकते. म्हणजे चांगलं परफेक्ट असं पॅकिंग त्यांच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे. आणि आपल्याला ह्या व्यवसायामधून तुम्ही आता सांगितलं, आपण बघितली पूर्ण प्रोसिजर ह्या मशीनची कसं प्रक्रिया करते किंवा काय प्रोसिजर असते. 5 मिनिटं हिटिंग करून ते प्लेट बाहेर काढली जाते त्याची. तर तुम्हाला ह्याचा महिन्याला किती उत्पन्न मिळतंय? 10,000 महिन्याला मध्ये. त्यामध्ये तुमचा किती खर्च असेल साधारण? म्हणजे तुमची मेहनत म्हणा, समजा तुमचा रोजगार एक महिन्यांचा आणि लाईट बिल असेल किंवा अजून काय लागणार आहे त्याच्यामध्ये, किती खर्च लागतो साधारण? खर्च लागतो म्हणजे 10,000 मिळते त्याच्यातनं खर्च काढायचा. म्हणजे तुम्हाला किती लाईट बिल किती येतंय किंवा काय? 1,000-2,000 घरचा खर्च म्हणा, लाईट बिल म्हणा, सगळा खर्च काढून एक राहतात 5,000 आसपास राहते. म्हणजे बरं आहे आपलं शेती. आणि कसं फुल टाइम करत नाही ना तुम्ही याला? नाही फुल टाइम, 2-3 तासामध्ये 2-3 तास वेळ मिळेल तसं करता. जेवढा आम्हाला वेळ मिळतंय तसं करता. आणि हा व्यवसाय तुम्ही एकट्याच करताय का तुम्हाला सपोर्ट कोण करतो? आहे की मुलगा आहे, मालक आहे, तो करतो. दोघंही सपोर्ट करतात. आणि आता ही माल तयार जी झालाय, आता तुम्ही सांगितलं आम्हाला ही माल ह्याची पुढची आता ही पॅकिंग हे तुम्ही केलं तयार, बरोबर आहे का? आता हे कुठं पॅकिंग करताय आणि पुढे नेताय, कसं नेताय? म्हणजे का बॉक्स तयार करून वगैरे असते काय कशा पद्धतीने? बॉक्स तयार करता, कॅरी बॅग मध्ये भरता. थोडं दाखवाचाल का मला? तुम्ही आता ही पॅकिंग केलेली पट्टी बघितली, आता हे कशा पद्धतीने पॅकिंग करून पुढे पार्सल करताय किंवा दुकानदाराला तुम्ही देताय त्याच्यामध्ये आम्हाला थोडक्यात सांगा. एक असं आधी पानं तयार करतो, परत ती घेता असं खाली घेतले की कॅरी बॅग मध्ये भरून बॉक्स 12 पानाचं बंडल करतात आणि असं देता हे करून. गाडी कसं नेताय? कोण नेते तुमचं? मालक नेते, मुलगा नेते, येऊन नेते, ती गाडीवर पाठवतात. म्हणजे लोक तुम्हाला फोनवरून ऑर्डर करून देते. तुम्ही आता हे सांगितलं आम्हाला की ह्याला घरपोच देखील सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे दुकानदाराला एका समजा सोलापूरला लागत असेल, बार्शीला लागत असेल किंवा तुळजापूरला किंवा अन्य गोडगाव असेल, उपळ्या असेल, मोठी गाव आहेत आपली, छोटी मोठी गाव आहे, तर एखाद्या लोकांना संपर्क साधला असेल, त्यांना देखील याची ऑर्डर पाहिजे, दुकानदारांना पाहिजे असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी काही आम्हाला संपर्क साधू शकण्यासाठी नंबर वगैरे आहे का तुमचा? काय ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे 8308 24 72 16. परत एकदा सांगतो 8308 24 72 16. परत एकदा सांगतो 8308 24 72 16. हा ह्यांचा संपर्क क्रमांक आहे. तर तुम्ही यांना ऑर्डरसाठी आपला कॉल करू शकता आणि त्यांच्याकडून ती ऑर्डर मिळवू शकता. अगदी आपल्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस किंवा मिनिमम चार्जेस मध्ये आपल्याला मोफतमध्ये आपल्याला जागेवरती मिळणार आहे. तर ह्या होत्या निर्मला चौधरी, ज्या सारोळे तालुका बार्शी येथील महिला आहेत. त्यांनी अतिशय छोट्या गावामधून, ग्रामीण भागामधून हा स्क्रबरचा धंदा चालू केला आणि साधारण 3 वर्षापासून हा व्यवसाय करतात. आणि या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याला त्यांना साधारण 10,000च्या आसपास इन्कम होतो. त्यातून त्यांचा छोटा मोठा खर्च सोडला, 2-1 हजार रुपये सोडला, तरी देखील हे खूप मोठी गोष्ट आहे. ग्रामीण भागातल्या महिला शेतामध्ये कामाला जातात किंवा एखादी छोटी मोठी नोकरी असेल, त्यात देखील महिलांना थोडा संघर्षच आहे. पण एक स्वतःचा व्यवसाय म्हणून त्यांनी आपली शेती बघत बघत हा जोडधंदा म्हणून त्यांनी सुरुवात केला आणि ह्यांना चांगल्या पद्धतीचं यश या गावातून मिळालेलं आहे.
आज बार्शीसारख्या तालुक्यामध्ये तुळजापूर साईडला आहे, सोलापूर जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असं महिला बोटावर मोजण्या इतक्या महिला आहेत की ज्या स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. ही एक अतिशय प्रेरणादायी सक्सेस स्टोरी म्हणता येईल आपल्याला यांच्या बाबतीतली. आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. थांबतो.